हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सो हा व्हिडिओ असणार आहे खास माझ्या कोकणातल्या मित्रांना सातारा फिरवण्याचा. ॲक्च्युली आता तुम्ही माझे काही मागचे व्हिडिओ बघितलेच असतील की माझ्या मित्राचं आता रिसेंट लग्न झालं. सो त्याच्यासोबत आम्ही एक 7-8 जणांचा आमच्या मित्रांचा ग्रुप आला आहे आणि आम्ही काल जेजुरीला फिरलो आणि आजचा दिवस खास आम्ही सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई ही ठिकाणं फिरणार आहोत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि कोकणकरांना सातारा कसा वाटतं हे सुद्धा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतीलच. आपल्याला म्हणजे ते सुद्धा पहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ. कुठे बसला पण सांग. आता आम्ही आलोय कृष्णामाईच्या काठावर आणि हे सगळे हे बघा असं पाण्यामध्ये पाय टाकून बसलोय. हा हरीश, हा शुभम पास करत आणि हे आम्ही तिघं. ही माझी नवीन बायको बोल. ही माझी बायको. आता मी गणपती मंदिरच्या जस्ट बाजूला काही दुकानं आहेत तिथे आलोय कारण यांना अशी जस्ट एक इथून आठवण म्हणून एक गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जायची. सो ते समजतोय. हे इथे मंदिर आहे, इथे पार्किंग आहे आणि इथे हे समोर मंदिर आहे. सो इथे वेगवेगळ्या बाप्पाच्या मूर्ती सुंदर सुंदर सगळी डिटेल वर्क आहे. मला जी आवडली हे छोटू गणपती बाप्पा त्यांची आहे, पण यांना ती नको कारण गाडीमध्ये हा बाप्पा ठेवायचा आहे. सो ते त्याप्रमाणे बघतात. सो गाईज मी आत्ता वाईला आलेली आहे. मी त्यांना आत्ताच आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं. ते तिथे मूर्ती खरेदी करतात आणि आता तुम्हाला माहितीच आहे की हे सगळे कोकणातले माझे मित्रमंडळ आहेत आणि पहिल्यांदाच सातारा फिरायला आलेले आहेत. सो त्यांच्यासाठी एक छोटंसं माझ्याकडून एक आठवण किंवा असं म्हणून मी खास आपले सातारचे स्पेशल कंदी पेढे घेते, त्यासाठीच मी आणली आहे. आपण त्यांची रिॲक्शन पण बघूया. आणि आता मी त्या सध्या आले खामकर, असं आपण बघूया. हे पण कंदी पेढे आहेत आणि हे पण कंदी पेढे आहेत. हे जे आहेत हे कसे किलो आहेत हे पेढे? हे 700 रुपये किलो, हे 740 रुपये. हे 640. आणि काय फरक असेल म्हणजे असं साधारण? कमी गोड आणि हा गोड आहे. हा लाईटली येते, जास्त नाही. अच्छा, ओके. हा 130 रुपये 200 नाही. ओके हा 120. ओके. सो मी घेतलेले आहेत आता त्यांच्यासाठी पेढे. ते सकाळपासूनच बोलवते. साक्षी पण बोलली, तामिनताई पण बोलली, रितेश आणि श्रेयस पण बोलला की कंदी पेढे कुठे घ्यायचे, कुठून घ्यायचे. सो आता मी त्यांना म्हटलं की हां घेऊ. आता मी त्यांना तिथे थांब असं सांगितलं आणि मी पेढे घ्यायला आले. सो त्यांना पण आता देऊया. तुमच्यासाठी खाऊ. कसला हे आपल्यासाठी खावालेला काही सातारकर. तुमच्यासाठी खाऊ. कसला हे आपल्यासाठी खावालेला काही बघा सातारकर. बघा 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 इकडे बघा. घे ना आता आम्ही आलो आहे ढोल्या गणपतीचं दर्शन वगैरे झालं छान. त्यानंतर आता आम्ही वाईमधल्याच एक अशा ठिकाणी आलो आहे जिथे खरं तर मी पण पहिल्यांदाच येते. ते म्हणजे आपलं श्री मेनेश्वर मंदिर आणि विष्णू मंदिर म्हणजेच मेनवली घाटावरती. सो बघूया, मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे. या संदर्भात म्हणजे या सगळ्या परिसराच्या आणि पर्यटनाच्या मी पण रीलच बघितल्या होत्या. सो मलासुद्धा यायचं होतं आणि आत्ता आलेलोच फिरायला. सो त्यानिमित्ताने मग इथे पण आलो. ॲक्च्युली आम्हाला मागेच इथे यायचं होतं आणि तुम्हाला खरं तर काही जणांना माहिती पण असेल की इथे ही वास्तू इतकी सुंदर आहे
की इथे या परिसरामध्ये हल्लीचे आपण प्री वेडिंग शूट वगैरे असं म्हणतो ते सुद्धा इथे होतं, म्हणजे ट्रेडिशनल वेअरवरती. सो तेच बघण्यासाठी आलेलो आहोत. खूप छान आहे, आजूबाजूला नदी आहे. जसं आपण बघितलं की गणपती घाटावरती कृष्णामाई आहे, तशी इथे पण नदी आहे. आणि हे मंदिर आहे, हे अशी आजूबाजूचं आहे. त्यामुळेच वाईला टेम्पल सिटी म्हणतात. सो चला बघूया आपण. मागचे येत आहेत साक्षी आणि मी पुढे आलो. आम्ही आलो पुढे आणि मागचे हां. टाइमपास चाललाय Yes. ॲज युजल. पूर्ण घाटाच आहे. हे पोवायला जा ना. मला पोवायला जायचं. कालपासून पोवायला जा ना. काय काय प्लेसची जीन्स दामोताईने घातली आहे. सो झालं आमचं आत्ता मेनवली घाट फिरून झालं. आता दुपारचं जेवण करायला पाचगिरी महाबळेश्वर फिरायच्या आधी म्हटलं जेवण करून घेऊया. आणि आता आलो आहे सिद्धगिरी हॉटेलला. खूप छान नॉनव्हेज आहे असं मी ऐकलं. मी एकदा ट्राय पण केलं, पण त्याला 4 वर्ष झाली असेल, त्यामुळे मला तर टेस्ट आठवत नाही आहे. पण बघूया, आपण ट्राय करूया. आणि कोकणातल्या लोकांना तांबडा पांढरा खायचा आहे. सो बघूया आपण तांबडा पांढरा कसा वाटतं कोकणातल्या लोकांना. काय काढायची? तांबडा पांढरा पाहिजे, तांबडा पांढरा. मटन खायचंय, मटन. आणि जर जरा जरी मला कमी जास्त झालं पकडणार तुला. का? तू घेऊन आलेस सातारा, आमच्या सातारला हा, बघू ना किती खातोस. बघू, अरे बघू, अरे बघू. चॅलेंज आहे, तू बघू. शेपची साल्टी देऊ म्हणणार. हा दूध निघालं तरी चालेल. बघू किती भाकऱ्या खाणार आहेस ते बोल. आता येऊ दे भाकरीची साईज बघूया मी खाणार. असं तरी असतं. चल झालं, संपलं संपलं नाही. संपलं. 5, 10, 20, 25. तुमच्यासारख्या बिल तू द्यायचा. एवढ्या भाकऱ्या नसतात बाय. साईज आमच्या एवढं म्हणजे तू 5 खाणार. बघा बघ. बिल तू द्यायचं तू चालेल का? सांग. अरे दिलं बघा, दिलं ए, मी पण 5 खाणार. किती खाणार? 5 फक्त 5 किती खाणार? फक्त भाकऱ्या 5. हा ठीक आहे चालेल. हे तू फक्त भाकऱ्या 5 ना. ऑलरेडी पोट खराब आहे. तू किती खाणार दादा? चालेल. तू किती खाणार? तू किती खाणार पण? अरे तू किती खाणार भाकऱ्या? तू बोल ना. झालं नरमलास. संपलं ऑर्डर द्यायच्या आधी. बाई बघ कोकणात बाई 5 काय 5 नाव कमी नाही झालं पाहिजे. रेकॉर्ड आहे. मटन आहे बाई, तांबडा पांढरा. काय वाटलं? मी फक्त पोट करतो. 90,000 तर मी देऊ. बाई गं. हे राईस नाही. आणायला सांगू ना, आता सांगू ना एकच भाकरी आहे. 2 भाकऱ्या आहेत ना. हे ती व्हिडिओ काढायची हा, बिर्याणी राहायचं. हे शुभम ती आडवी व्हिडिओ काढतो आता. आडवी ना. आडवी अरे पण 3 जणांना येणार कसं? फ्रेम कशी भेटणार? कोकणातल्या मित्रांना शिकवते कसं खायचं मटण खायचं. आता उरला रस्सा लाल. तांबडा मान गेली. लाल नाही, हे सार नाहीये. चेपायचं का?
शुभम मागे हो ना. राहू दे तुला खा. एक नंबर. बस आणि माझी मान गेली. बघा ना भाई. थँक्यू खात होता. चौगुले काय ऐका जरा. तुला सगळं सांगतोय जरा तांबडा पांढरा रस्सा कसा वाटला सांग. तांबडा पांढरा साताऱ्यातला तांबडा पांढरा रस्सा कसा वाटला. साताऱ्यात असतो ना अजून कुठे असतो बाहेर. कोल्हापूरला पण असतो. कोल्हापूरचाच आहे सातारा. मग तुम्ही डुप्लिकेट करता स्वतःच काय नाही ना तुमचं. तुमचं स्वतःच काय नाही ना. पॉज कर जरा व्हिडिओ. नको नको. नीट विचारते ना तर नीट आन्सर कर. फालतूचे आन्सर करू नको. मग इकडचा का तिकडचा का जे विचारलं त्याचा आन्सर कर. त्यासाठी आम्ही आज लग्न लावून दिलंय. मला सांग आता इज्जत. नाही सांगायचं मला राग आलाय. नाही सांगणार नाही. सांगणारच नाही मी. हे नाही तुमच्या सांग लवकर. ही हिला पहिला हिला 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 स्टार्ट. सोलकढी हातात ठेव. नॅचरल वाटतं. माय गॉड अशीच टाका. आधी अजून करून दाखव. कसं वाटलं खरोखर सांग. नाही थाळी वगैरे असं खरं छान होती पण सोलकडीला तुम्ही तेवढं मॅच नाही केलं. म्हणजे नाही त्याला कशाला जे आहे नाही नाही मी ते सांगतो मी काय बोललो कोकणात जेवण सगळं केलंय ना सगळं जेवण घेतलंय ना तांबडा पांढरा बेस्ट होता बेस्ट होता हे जमलं नाही अजून तुला आणि ते भाकरी सोबत खाल्लेलं कसं वाटलं कसं वाटलं? ते पहिल्यांदा खाल्लं. नाथपुरा नाथपुरा रितेश. मटन सुद्धा एक नंबर. देवगडचं जावं देवगडचं जावं. दादू पटपट. होय किती खाल्ले केवढ्या वाटल्या. हे पिठलं भाकरी पिठलं भाकरी. पिठलं भाकरी आहे मग. हे तुझं पिठलं भाकरी छान आहे छान आहे. स्वतःचा नाही परत एकदा सुरमई सुरमई. फिश थाळी स्पेशालिटी कोकणातली पण तू साताऱ्याला ट्राय केली तर कशी वाटली. नाही ऑनेस्टली सांगते खूप छान. सांगते खूप छान होती. जेवण आवडलं सांगा कसं वाटलं. मस्त होतं जेवण भारी होतं सांग कसं होतं जेवण. खूप छान पहिल्यांदा त्यांनी कुस करून खाल्ला आपल्या. यस सर आता आम्ही आलो आहे पाचगणीला. सेकंड स्पॉट नाही आय थिंक हा आहे थर्ड स्पॉट. आता मी ते रील शूट करते. हो आहे माझं लक्ष. हाय करा. ही रील तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला बघा. 2 1 आत्ता आम्ही आलो पाचगणी जे सुरू होते तिथल्या घाटजाई मंदिरात. म्हणजे माझं गाव प्रॉपर पाचगणी आहे. सो आमची जी ग्रामदैवत ग्रामदैवत आहे ती आहे घाटजाई काळेश्वरी. तिच्याच मंदिरामध्ये आता आलो आम्ही. जाऊया आतमध्ये.
भैया पासवर्ड क्या है? सर्वर असून पण हाँ 0000 लिहिलंय. भैया पासवर्ड क्या है? पाचगणी फिरल्यानंतर आम्ही थेट आलो महाबळेश्वरमध्ये. महाबळेश्वरमधल्या श्री पंचगंगा मंदिरामध्ये. हे जे मंदिर आहे ते सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती वसलेलं एक पवित्र हिंदू मंदिर आहे आणि निसर्गरम्य पर्यटनसुद्धा या ठिकाणी आहे. या मंदिराची काय खासियत आहे आणि हे मंदिर आतून कसं दिसतं ते पुढे बघूयात. या पंचगंगा मंदिरामध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम मानला जातो. आम्ही सुद्धा या पंचगंगा मंदिराचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो मग महाबळेश्वर मंदिराकडे. नावं ठेवून ठेवून खातात हे बघा. काही लोक नावं ठेवून ठेवून खातात. नाही नावं ठेवून एकदम मंदच आहे. बघितलं मी मी माणसांना नाव ठेवली, देवाला नाही नाव ठेवत. माणसांना हिम्मत आहे का तुझी? तुझी हिम्मत आहे का? हिम्मत ही तुमच्यासारखी माणसं असतात ना. तुझी हिम्मत आहे का? सर ॲटलिस्ट तू इकडे आमच्या इकडे आता तरी मला नाही बोललं पाहिजे असं तुला नाही वाटत? नाही आता जाऊ दे, व्हिडिओ चालू आहे. श्रेयस तुला काय खायचं? हा आईस्क्रीम तो कुठला तो स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. बघूया ना तुमच्या काय तुमच्या गावात बघूया स्पेशालिटी तुमची. चल चल पण जेवण एक नंबर होतं. जेवण एक नंबर. व्हिडिओ स्टार्ट केला. लाव ना लवकर लाव ना. नको निघणार हे ना लाव ना. अरे नॅचरल कलर आहे. शिट ह्याचा हात लावला तर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम लावला नाही पाठी. लावला. हे लावला नाही पाठी. हे डाग लागलाय. हेच नाही हा. बोल ना. हे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम स्ट्रॉबेरी एक डॉट लागला. हे आईशा खरे वाटलं हे. हे मी लावू हा आहे महाबळेश्वरमधला प्रसिद्ध वेण्णा लेक. इथे बोटिंग केली जाते. आम्हाला खूप उशीर झालेला त्यामुळे आम्ही थांबलो नाही. आम्ही पुढे निघालो महाबळेश्वर मार्केटमध्ये. दो स्ट्रॉबेरी मिक्स. छोटू स्मार्ट आहे एकदम. लगेच आणून दिलं. नेमचा बारक्याची बस बस. बोल. बोल ना. फक्त 2 महिने. फक्त 2 महिने थांब. फक्त 2 महिने थांबा. बघतो आम्ही फक्त 2 महिन्यानंतर आम्ही बघतो की आमच्या घरी किती आंब्याची पेट्या आहेत. 1, 2 आणि 3. किती डझन खाणार तुम्ही बोला ना. 1 पेटी बास. 3 पेट्या बास. 1, 2 आणि 3. 1.5 पेटी दिली आम्ही तुम्हाला. 1.5 पेटी. ठीक आहे चल. रेकॉर्ड आहे व्हिडिओ मध्ये. रेकॉर्ड आहे. फिरायचं नाही कोकणातल्या माणसाने नंतर फिरायचं नाही. शब्दाला पक्का आहे म्हणून. व्हिडिओ करून टाक परत. तू पण द्यायचं. आमचा आजचा दिवस संपलेला आहे महाबळेश्वरमध्ये. उद्या कामाला जायचंय. त्याचा लोड आलाय सगळ्यांना. अशा प्रकारे फायनली आमची 2-3 दिवसाची ट्रिप इथे संपलेली आहे. खूप मजा मस्ती आणि आयुष्यभराच्या आठवणी घेऊन आम्ही मुंबईला आलो आणि होप सो कोकणकरांना आमचा सातारा आवडला असेल. हां आणखी एक, आता जेव्हा आम्ही ट्रिपला गेलो होतो तेव्हा आम्हाला खूप लोक असं बोलत होते की आता तरी नवरा नवरीला एकटं फिरायला जाऊ द्या. पण आमचा ग्रुप असा आहे की आम्ही पहिल्यापासून सगळीकडे एकत्रच फिरतो. त्याच्यामुळे आता पण आम्ही एकटं गेलो असतो तर फिरून आलो असतो, पण एकत्र गेलो म्हणून जगून आलो. त्यामुळे असं सगळं आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.